हाय एव्हरीवन, मी आहे MST CET टॉपर 2026 या वर्षासाठी. आजचा दिवस 15 आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. तो सगळ्यात आधी जी CET दोनदा होणार आहे त्याबद्दल बोलते. सो काही जणांसाठी ही बातमी आनंदाची असेल कारण त्यांना दोनदा अटेम्प्ट द्यायला मिळेल, आणि काही जणांसाठी दुःखासाठी का की आता कट ऑफ इन्क्रीज होणार आहे आणि कॉम्पिटिशन लेवल का इन्क्रीज होईल. कारण ज्यांनी आता जे फ्रेशर आहेत त्यांना तर दरवेळेस एकदा CET देऊन त्यांचं काम संपलेलं, बट जे फ्रेशर असतील आता त्यांनी पहिल्यांदा CET देणार. मग त्यांनी थोडं इम्प्रूव्हमेंट करणार, 1 महिना होतो त्याच्यामध्ये, आणि सेकंडमध्ये त्यांनीही छान मार्क्स आणणार. असं म्हणत नाही की प्रत्येक फ्रेशरच असा विचार करतो, सगळ्यांची स्ट्रॅटेजीज वेगळी असते आणि माइंडसेट वेगळा असतो. माझं पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळं आहे, ते मी सांगत आहे तुम्हाला. सो हे असणार सगळ्यांचं थिंकिंग. बट माझं POV बोलायचं म्हटले तर मी आता फर्स्ट अटेम्प्ट जो होणार आहे मार्चच्या लास्टच्या आठवड्यामध्ये, त्यालाच तुम्ही जर लास्ट अटेम्प्ट म्हणून चाललं, म्हणजे दरवेळेसारखं CET एकदाच होती, आपल्याला एकदा चान्स आहे तसं म्हणून तुम्ही प्रिपरेशन केली तर तुम्हाला एकदम बेस्ट मार्क्स पडतील. तुम्ही कन्सिस्टंट राहिलात तोपर्यंत, आणि म्हणजे डोक्यामध्ये हे न आणता की दोनदा होणार आहे, माझ्याकडे 2 चान्स आहेत. 2 चान्स नसतात, एकदा चान्स असतो. एकदा चान्स भेटला, आपण त्याला युटिलाइज छान केलं तर सेकंड चान्समध्ये आपण जास्त इम्प्रूव्हमेंट करू शकतो. सो हेच म्हणायचं होतं मला की एकदा एकच चान्स आहे असं म्हणून तुम्ही चला, प्रिपरेशन करा. मीही तसंच करणार आहे. आणि JEEचे फॉर्म्स पण आउट झालेले आहेत 27 ऑक्टोबरपासून. मी तर अजून भरलेलं नाही आहे. तुम्ही फील केलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि चला स्टडी अपडेट देते आता. सो 11th जे ट्रिग्नोमेट्री आहे त्याची मी शॉर्ट नोट्स बनवलेले आहे. हा चॅप्टर खूप मे बी महिन्याआधी झालेला आहे, बट मी आता शॉर्ट नोट्स बनवते कारण जे डिफिनाईट इंटिग्रेशनमध्ये थोडेफार याचे डबल अँगलचे, हाफ अँगलचे फॉर्म्युले लागत आहेत. आणि मी यासोबतच कॉम्प्लेक्स नंबर जो आता सध्या सुरू आहे चॅप्टर, त्याचंही मी शॉर्ट नोट्स बनवला. 4 पेजमध्ये हा चॅप्टर बसला मला. शॉर्ट नोट्स आहेत हा. आणि सोल्युशन चॅप्टरबद्दल बोलायचं, मी वन शॉट केलेला आहे. आणि हा चॅप्टर मी आता सुविन सर करून युजली मी तर वन शॉट बघते मला काही डाऊट असतील तर. बट चिमूज केमिस्ट्री म्हणून हे तुम्हाला चॅनल माहितीच असते. सो त्या मॅमसुद्धा खूप छान शिकवतात. मला त्यांचा पहिलाच हा मी वन शॉटचा व्हिडिओ पाहिला, इतका छान वाटलं मला त्यांची टीचिंग. सो मे बी आय विल फॉलो हर. इथून पुढे तर मी त्यांना फॉलो करेन, त्यांनासुद्धा. आणि मी सोल्युशन चॅप्टर परत एकदा का केले, कारण आता आमची जी अपकमिंग संडे टेस्ट आहे त्यामध्ये जून महिन्यापासून जेवढे पण आम्हाला चॅप्टर घेतलेले आहेत रिपीटरला, सो त्यांच्या पूर्ण सिलेबसवरती टेस्ट होणार आहे. सो मला आता प्रत्येक चॅप्टरचं असंच रिव्हिजन करावं लागेल. आणि मी यासोबत शॉर्ट नोट्स पण बनवल्या, कारण तेवढंच रिव्हिजन होतं, तेवढंच एक शब्द आपल्या हाताकडून जातो. जास्त प्रॅक्टिस केल्याने आपल्याला जास्त लक्षात राहतं असंही म्हणतात. आणि मॅथबद्दल बोलायचं म्हटलं तर डिफिनाईट इंटिग्रेशन हे सुरू आहे. आणि आजच म्हणजे जी प्रॉपर्टी नंबर 4 आहे डिफिनाईट इंटिग्रेशनची, ती घेतली. आणि या प्रॉपर्टीवर खूप ट्रिकी क्वेश्चन पण बनलेले आहेत. मी तुम्हाला प्रॉपर्टीज इथंच आहेत प्रॉपर्टीज या. सो ह्या म्हणजे लास्टच्या 4 प्रॉपर्टीज IMP आहेत, तुम्ही पाहू शकता हे. सो याच IMP आहेत आणि वरच्या तर सोप्याच आहेत म्हणून तेवढे जास्त त्यांच्यावर लक्ष देत नाहीत. बट या आणि 6व्या प्रॉपर्टीवर तर क्वेश्चन नसतात तेवढे. बट जी क्वेश्चनमध्ये म्हणजे प्रॉपर्टी 4थी आहे ती खूप छान प्रॉपर्टी आहे क्वेश्चननुसार तर, बट खूप इझी आहे. एकदा तुम्हाला सोल्युशन कसं काढायचं कळालं आणि पटकन लक्षात आलं रिप्लेस एक्स विथ लिमिट -x असं जर लक्षात आलं पटकन, सो तुम्हाला खूप लवकर हा क्वेश्चन सॉल्व करता येईल. आणि आज ट्रिकी क्वेश्चन्स घेतले. मला तर या कॅल्क्युलसच्या पार्टमध्ये मेनली तर हा इंटिग्रेशनमध्ये एकच प्रॉब्लेम येत आहे, तर मला पटकन जो टाईप कोणता आहे, सेक्शन कोणत्यामधून आहे, और प्रॉपर्टी कोणती आहे हे लक्षात येत नाही. मे बी अजून जास्त मला प्रॅक्टिस केल्यावरती लक्षात येईल. सो मी अजून प्रॅक्टिस करते जास्त. आणि आज तर म्हणजे एवढंच घेतलं. आणि केमिकल कायनेटिक्स हा चॅप्टर काल स्टार्ट केला आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर संपला आहे आणि याच्या कालपासून आता नोट्स आणि शिकवणं चालू आहे. आणि मी याचं रिव्हिजन करून गेलते आधी, म्हणजे मे बी 2-3 दिवस तर याची नोट्स वाचल्या माझ्या लास्ट इयरच्या. आणि फिजिक्सबद्दल EMI हे स्टार्ट केलं तर मे बी मी तुम्हाला सांगितले वाटतं. त्याचेच क्वेश्चन्स घेत आहेत सध्या. नीट, CET, JEEचे PYQs. आता तुम्ही म्हणताल JEE एक ठीक आहे, बट नीटचे PYQs का? CET कुठून पण PYQs देते, कुठलेही क्वेश्चन देते. इझी लेवलचेही घ्या. 3दा इझी म्हणले बोलण्याच्या नादात, सॉरी त्यासाठी. सो तुम्ही म्हणजे इझी क्वेश्चन दिसला या चॅप्टरमधून आहे, सॉल्व करा. बघू नका की तो नीटमधला आहे की JEEतला आहे की CETचाच आहे PYQs. कारण आपल्याला माइंडमध्ये हे फिक्स असायला पाहिजे की हा क्वेश्चन कसं येऊ शकतो, आपल्याला फक्त सोडवता यायला पाहिजे. आणि अबाउट जो नोव्हेंबर मंथचा टार्गेट, यावेळेस काहीही घेतलेलं नाही आहे मी टार्गेट, कारण जे माझं रेग्युलर सिलेबस सुरू आहे क्लासचा, तोच माझ्यासाठी इनफ आहे सध्या. मला एक्स्ट्रा कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही आहे, कारण मला नंतर रिग्रेट आत्ता मला रिग्रेट झालं, पण मी कसं तरी डोक्याला शांत केलं की हां, मी 2 तरी चॅप्टर केले आहेत, प्लस माझं 11+12चं रिव्हिजन सुरूच आहे. सो इट्स ओके म्हणून. बट आता मला ते नको आहे. सो मी काहीही टार्गेट घेतलेलं नाही. मी हेच माझं आता
एक टार्गेटच आहे माझ्यासाठी की संडेची एक्झामला 100+ मार्क्स आणणं. कारण सध्या ती होल सिलेबसवर टेस्ट ही आत्ता सुरू झाली. कारण याआधी थोडी चॅप्टर्स करून घेत होते सर. बट आता सगळा सिलेबस आहे असं समजून प्रॅक्टिस करायची वेळ आली आणि मी यासाठी हेच माझं टार्गेट आहे असं समजून मी आता नोव्हेंबर मंथचं टार्गेट करणार आहे. सो हीच होती माझी स्टडी अपडेट. तुम्ही जेईचा फॉर्म भरला और तुमची अभ्यास कसा सुरू आहे हेही तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.